मम्मीने बघा हा संपूर्ण मोदकाचा सार बनवून ठेवलाय. ही डिझाईन कुठे शिकली भाई? मी काय बोलली? ओ भाई मी आता बघितलंय बा मित्रांनो, डिझाईन बघा. ओ भाई सा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये. मित्रांनो, आज आहे ती म्हणजे अंगारकी. 6 महिन्याची अंगारकी आज आलेली आहे आणि तुम्हाला या अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण गणपती बाप्पा मोरया बोलून या व्लॉगला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे ते म्हणजे मम्मी आणि मी दोघे मिळून बनवणार आहे ते म्हणजे मोदक. भरपूर सारे मोदक बनवणार आहे आणि मी एक सगळ्यात मोठा जायंट मोदक बनवणार आहे, मोठाच्या मोठा एकदम. मित्रांनो, घरात मिक्सर जावले तर मिक्सरचा आवाज तुम्हाला खूप येत असता, कारण मम्मी आता जेवण बनवायला घेतलं आहे. आता दुपारचे 12:30-1 वाजलेत आणि मम्मी जेवण बनवते तर त्या मिक्सरचा आवाज आहे. मला मी दाखवते माझी मम्मी जेवण बनवते. प्लीज रे, नको रे, सगळं व्यवस्थित. अरे हे सगळं जगात जाते व्हिडिओ सगळी गांधी. पण काय ती बाई आहे काय घरात, किती पत्ता आणि सगळ्या त्यामध्ये आम्ही शप्पी टाकू नको, तुला शप्पथ सांगते मी. नको टाकू नको मला सगळं आवडू दे. मला मोठा किचन सांगा, मला बरं वाटते. असं नको. आपले फिशचा जो हा पॉट आहे ना, हा खूप खराब झालाय बघा. खाली घाण बघा किती आंबा. तेव्हा तुम्हाला आता दिसत असेल बघा, घाण बघा किती खाली बॉटमला. तर आपल्याला हा फिश पॉट आता साफ करायचा आहे. तर चला, मम्मी आता जेवण बनवेपर्यंत मी आहे ना ह्याला क्लीन करून टाकतो. मित्रांनो, हा टेबल थोडा ओपन करून ठेवला. आता तो फिश पॉट आपण इकडे आणून इथे आपण क्लीन करूया. मित्रांनो, प्लास्टिकचा बाउल घेतला. आता ह्याच्यात हे मासे काढून घेऊया आपण आणि पहिले यातलं थोडं पाणी टाकूया ह्याच्यात. पाणी काढता काढता त्यातला मेल फिश पण आला याच्यात, एक नंबर. आता हाताने आपण ते बाकीचे मासे काढूया. तो मोठी फिमेल काढणं थोडं अवघड आहे, कारण ती खूप मोठी आहे ना. छोटी भेटेल लगेच आपल्याला. चले या लवकर या, तुमच्या आंघोळीचा टाईम झालेला आहे. नवीन पाणी भेटणार आहे तुम्हाला. या, कुठे गेला? आता मासे काही येत नाहीत, तर मम्मीने ही जुनी गाळणी दिली चहाची. आता हिच्याने आपण पकडणार आहे तिला. आता तर येणारच तुम्ही, तुमच्याकडे आता पर्याय नाही. आला हा, ही एवढी मारली. ओ ऐसा तो भेटला तर पाहिजे हातात. सोडला खतरनाक विषय झालेला आता. बाईंनी डायरेक्ट उडीच मारली. अरे हिच्यातून उडी मारली, जाळीतून. हा, आता मम्मी आली. मम्मी बघू आता काढते का. पाणी सत्यानाश झाला था पाणी. मम्मी आप रहने दो, मम्मी तू राहू दे इथे. नको उगाच त्या दाबशील बिपशील. ये काम असली प्रो जो नहीं कर सकता है. दिखाता हूँ मैं कैसे. उनको ना ऊपर लाने का मिडल में, ठीक है. तर मम्मीने बघा काय आणले, काचेचा ग्लास आणला त्याला पकडायला. फायनली कसा बसा जुगाड लावून यांना बघा हे केलं, बाहेर काढलं तिघांना पण. आता तुम्हाला प्रॉपर यांचा कलर वगैरे दिसत असेल बघा. पाणी आता मस्त की क्लीन केलं. त्यामध्ये थोडंसं अर्धा झाकण त्यामध्ये मी क्लोरीन टाकलंय. ऑक्सिजन पंप आहे तो आता चालू केलाय पूर्ण. आता पाणी पूर्ण मिक्स झालं पाहिजे तो क्लोरीन त्याच्यामध्ये. आणि एक 10-15 मिनिटांनी आपण मासे त्यामध्ये सोडूया. आज तुम्हाला पूर्ण वेळ मिक्सरचा आवाज येणार आहे, त्यासाठी सॉरी. कारण मम्मीचं जेवण आहे ना वन साईड चालू आहे, वाटण बिटन एकदम फुल प्रोफेशनल एकदम नाथखुळा. तर मम्मी एकदम वाटण बिटन बनवते, त्यामुळे मिक्सरचा आवाज तुम्हाला तेवढा येईल. थोडा ऍडजस्ट करा यार. काय एक दिवस तर तुम्ही ऍडजस्ट करू शकता मिक्सरचा आवाज ना. मम्मी 10-15 मिनिटं झालेत. आता आपण आपल्या माशांना त्याच्यामध्ये सोडूया. जरा केवढूश आहेत बघा ना, एकदम छोटे आहेत आणि त्यांचा कलर एक नंबर आहे. मला आवडला. लेपड आहे, वाघ्या पट्ट्यासारख्या आहे. वाघाच्या अंगावर कसे असे तो असं आहे, एक नंबर वाटतं. पण ही जी फिमेल आहे ना मोठीवाली, तिच्यावर काहीच नाही कलर भेटन, ती एकदम प्लेन आहे. तर ती मला जरा डाऊटफुल आहे. तर चला यांना आपण आता सोडूया पाण्यामध्ये. जेवण होईपर्यंत ना माझा हा टेबल खूप विस्कटलेला आहे. तो मी जरा चांगला एकदम सेट करतो, सगळं आपापल्या जागी ठेवतो सगळं सामान. आणि उशी, बेड, हे कपडे सगळं एकदम कसं तसं चांगलं घडी बिडी घालून कपाटात ठेवतो. आणि जो हा टेबल होता सामान आहे तो जागच्या जागी ठेवतो. चला मित्रांनो, मम्मीने मस्तपैकी फोडणीचा भात बनवला माझ्यासाठी. आणि जेवढे पण कपडे होते ना ते सगळे घडी घालून कपाटात ठेवले. पण जो आपला टेबल आहे ना, आपण तिथे काम करतो, तो फक्त बाकी आहे, तो खाऊन झाल्यावर करतो. त्याच्यासोबत मुरांबा दे ना मुरांबा. मम्मी दे ना आता. असं का दे ना. मुरांबा तुझ्या बारक्या आत्याने दिले, पुणेवालीनी विद्यार्थ्याने दिलाय का.
मित्रांनो पुण्यावरनं आलेला हा मुरांबा आपण आता खाणार आहे. खास माझ्या आत्याने दिलाय पुण्यावरून बघा. चला मित्रांनो खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. मग आपण तो टेबल आहे ना जो तो आपण पण पूर्ण सेट करूया. आणि मला तर रात्रीची हे झाली ओढ लागली की कधी रात्री मी आणि मम्मी म्हणून मोदक बनवतोय ते बनवण्या लांब कधी खातोय असं झालं मला. आविष्कार हा काय पसारा हा या पसाऱ्यात बसतोस की काय तू जरा रोज स्वच्छता ठेव. मम्मी नाही रोज रोज करू शकत रे. मम्मी माझा कंटाळली. हो मम्मी हो माहिती आहे मी खात होतो. मी बोललो त्याला की खाऊन झाल्यावर मी करणार आहे. तर मित्रांनो जरा सेटअप करूया. आणि ऐक ना मी आता काय बनवूया कोणती सिरीज चालू करूया आपण काय बनवूया आता. आता मी काय सांगू तुझ्या डोक्यात काय काय आयडिया आहेत. माझ्या डोक्यात तर आयडिया नाहीये. तुझ्या डोक्यात भरपूर आयडिया आहेत. करू शकतो बनवू शकतो. मी तिकडे मागे लिहिलेलं बघितलंस का. काय नो मराठी नो मराठी नाही काय नाही वरतं वाचलं नाही तोच नंबर वन. मराठी नाही माहिती. नंबर 1 मराठी ब्लॉगर ब्लॉगर ना? हा हे मम्मी म्हणून मी चुकीचं वागायला ब्लॉगर व्ही सायलेंट एल सायलेंट काय म्हणते. नंबर 1 मराठी ब्लॉगर. ब्लॉगरला मराठीत काय बोलणार. मला काय माहिती ब्लॉगरला मराठीत काय बोलणार. ब्लॉग ब्लॉग म्हणजे ब्लॉग. ब्लॉग बनवणे ब्लॉग म्हणजे ब्लॉग तर मराठीत काय बोलणार त्याला. तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल मराठीमध्ये ब्लॉगरला काय बोलतात तर कॉमेंट करून सांगा प्लीज. हा तर आता हे सगळं आपण आवरून घेऊया. चला प्लीज असतं थोडी कर ना मदत मला पण. इथूनच दंड तर माझे हे एवढे दुखतायत ना आविष्कार तुला. मग आज मोदक कसे बनवणार आपण. मोदक तर बनवणार ते तर बनवावे लागणार. मोठा मोदक बनवू मी एवढा मोठा साईजचा एक मोदक बनवू आपण. तसं मी बनवेन. ठीक हा आणि ऐक ना संध्याकाळी आपण मंदिरात पण जाऊया गणपतीच्या चालेल का. हा तर मम्मी आपल्या इकडे आजचा व्लॉग बघते 1 वाजता अपलोड होतो ना. अरे हे काय असं टाकलं तू याच्यामध्ये दगड्या? मम्मीला एकदा रॉ घेतला तर मम्मी चिडली "ओ बाई मला असं काय घेतलंय काय विषय". तर आता हे सगळं आवरून घेऊ. चला हे माझं नोटबुक तर नोट्स बनवतो मी. नोट्स काय कुठून आणलीस. मी आणली कुठून आणली. नाक्यावरून. हे बघा मम्मीने करवंद आणलेत. की कशी भेटली. 20 रुपये वाटा. गोड आहेत का बघा मित्रांनो. गोड आहेत एकदम. मित्रांनो माझ्या डोक्यात चाललंय हे एकदम असं खूपच हे प्लेन प्लेन वाटतंय ना कशा. तर ह्याच्यावरती आहे ना हा कसा टेक्स्चर आहे बघा लगद्याचा जरा एकदम प्रॉपरच वाटतं. तसं माझं असं चाललंय की याच्यावरती असा लगदा लावायचा पूर्ण आणि गुगल मॅपच्या सॅटेलाईट व्ह्यूने बघायचं की कुठे डोंगर रांगे. तर समजा ही कोकण किनारपट्टीवर डोंगर रांगे तिकडे असं डोंगरासारखं दाखवायचं. असं पूर्ण 3D करायचं याला संपूर्ण सॅटेलाईट व्ह्यू सारखं. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंटमध्ये सांगा. मित्रांनो आता बसलो आणि पप्पा आपल्याला सांगणार आहेत कोणता कोणता आंबा आपण आणलेला आहे. आता या बॉक्समध्ये आपण कुठले आंबे आहे. पायरी आहे. पायरी आहे का. याला इकडे टोक असतो ना टोक जर निघतो अचानक. हा 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 बघ हा थोडासा पिकतात हे बघा वरून पिकतात. छोटे केशर आहेत. अच्छा म्हणजे मिक्स आहेत का सगळे. मिक्स आहे तो पायरी मित्रांनो. हा केशर बघा केशर एकदम फ्रेश वाटतं पप्पा. हलवू नका नीट ठेव परत एकच वरून बघायचा. यात पायरी आणि केशर होता का फक्त. आता दुसरा दाखवा. ही बाई साईज बघा मित्रांनो. हा कुठलाय हापूस. हापूस आहे. हापूस मित्रांनो. हापूस बघा हापूसची साईज बघा एवढं. या केशरची साईज बघ यो, ऑलमोस्ट माझ्या हाताएवढं आहे. हा अरे केशर वा. थांबा मी वजन हे आणतो. वजन करायचं वेट मशीन. वर करायची वर करायची वर करायची दोन्ही बाजूने. हा दोन्ही बाजूने एक एक आंबा वजन करून बघूया. हा हापूस आहे. मोठावाला दिलाय का. पाव किलो किलोचा आहे की. हा केशर बघ. हा केशर. हा मग पाव किलोचा आहे का. केशर बघा एवढा मोठा याचा बघू वजन 310 ग्रॅम. 310 ग्रॅम. हा पण हापूस आहे. हापूस वजन वाटतो हापूसचा. हा जड असेल 300 प्लस असणार 100%. 320. ओ आई साहेब वाई. बघू बघू म्हणजे 1 किलो मध्ये 3च आंबे बसणार. 280 म्हणजे लगभग 250च्या वरतीच आहेत सगळे. 250 ग्रॅमच्या वरतीच आहेत एक आंबा. नाही पिकत आलेत बघा बघा. बदामी आंबा वेगवेगळ्या प्रकारचे आपण लावलेले ना झाडं.
320. हो पिकायला लागलं ना. हा बदामी पिकत आलाय. आपण तो झाड लावलेला माहितीये का, त्याला एकाच झाडाला 4-5 फांद्या होत्या. 8 वेगवेगळ्या प्रकारचे हा, तो कुठे त्याला आलाय का काय? ही शोपत हा पिकलाय, पिवळा झालाय हो मस्त. अजून 2 ते 3 दिवसात आपल्याला आंबा खायला भेटेल. तर मित्रांनो बघितले किती आंब्यात आणि 2-3 दिवसात पिकून जातील. आणि हा ब्लॉग जेव्हा अपलोड होईल, या ब्लॉगला जर 1000+ व्ह्यूज आले आणि 200+ लाईक्स आले ना, तर आम्ही 1 किलो आंबे गिव्ह अवे करणार. करू ना? 1 किलो आंबे आपण आपल्या सबस्क्रायबर्सना देऊन टाकू, फॅमिलीला टेस्टिंगसाठी. जर 1000+ व्ह्यूज आले तरच. मित्रांनो आंबे आपले दाखवले तुम्हाला आता. तर मम्मी चहा ठेवलाय. मम्मीने, मी आता मगाशी थोड्या वेळासाठी झोपलेलो तेव्हा मम्मीने हा सगळा खोबरा किसून ठेवलाय बघा. तुला काय आणून दे खालून? 1 किलो मोदकाचं पीठ आणून दे आणि गुळ आणून दे 1 किलो. कुठून? सोसायटी मधून ना? 240 रुपये घे आणि पिशवी घे सोसायटी मधून. तांदूळाचं पीठ म्हणजे ते आंबे मोहर तांदूळाला मध्ये 3 मोदक करायचं पीठ. गुळ 1 किलो आण. 1 किलो पीठ आण. आणि ते मामा बसतात ना, ते बिर्ड सोलून देणार आहेत, तो घेऊन येतात. मित्रांनो मला चालत जायचा एवढा कंटाळा आला ना, मी स्कूटी घेऊन चाललोय. मित्रांनो तुम्हाला इकडे मम्मीची स्कूटी दिसत नसेल तर ती रिपेअरिंगला दिली. काकांकडनं तांदळाचं पीठ आणि गुळ घेतलंय आणि आपल्याला इथे वरच भेटलाय. चला जाऊया. ते बोलले की नाही पावट्यानं आणलं तर मी हे सगळं आणलं. ते बिर्ड त्यांच्याकडे होतं, त्यांनी ते एकाला दिलं. ते बोलले 15-20 मिनिटांनी मी परत सोलायला बसतोय, मग तेव्हा घेऊन जा. पैसे दिलेत त्यांना. मित्रांनो मम्मी आता मोदक करायला बसले. एका लाव त्याला तेल माहिती, चिपकायला नको म्हणून पीठ. आणि इकडे बघा हिने मस्त की तांदळाचं पीठ मळून घेतलं, एकदम मऊ मऊ, एकदम कडक. आणि मी जेव्हा सामान आणायला गेलो ना, बाकीचं सगळं सामान आणला, त्याच्यानंतर मी थोड्या वेळासाठी आहे ना दुकानावर गेलो का सामान द्यायला. तर त्या वेळात मम्मीने बघा हा संपूर्ण मोदकाचा सार बनवून ठेवलाय. यात काय काय असतं मी, खोबरा, गुळ ना, खोबरा आणि गुळ तूप, खसखस आणि ड्रायफ्रुट्स. मी काही जास्त घेतलं नाही, कारण खाणारा फक्त आमचा आविष्कारच आहे. आणि दादा वहिनी पण फार्म हाऊसला गावी गेले. जर आमचा गणपतीचा ब्लॉग बघितला असेल ना मित्रांनो, तर गणपतीच्या ब्लॉग मध्ये ना मम्मीने जे मोदक बनवले म्हणजे ते असे हातावर ते असे घेणार आणि मग एक एक तिच्या पाकळ्या अशा काढणार. तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये कळेलच पुढे. बघा तिने मोदक वळायला सुरुवात केली. ओ हो आई साहब. हो एक नंबर. आता मम्मी करंजी ना, दुसरा काय शब्द त्याला? करंजी म्हणतात, कानवल्या म्हणतात. कानवल्या बनवते. कानवल्या रे कानवल्या. हो बाई डिझाईन पण येते का त्याला अशी बॉर्डरला? सुंदरच सुंदर. मित्रांनो हे बघा कसलं सुंदर वाटतं. आता ही डिझाईन कुठे शिकली बाई? मी काय बोलली? ओ बाई मी आता बघितलंय बा. दाखव माझ्या हातात दे. मित्रांनो डिझाईन बघा. ओ बाई साहब खतरनाक रे. आता मम्मी सर्व मोदक उकडीला लावेल, म्हणजे उकडायला लावेल, बॉईल करायला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ते मोदक खाणार आहे. तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट करा, मला पण मोटिवेशन भेटेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.